आम्ही गोव्यात एंटर झालेलो आहोत आणि आता तुम्हाला मी या भागाचं नाव सांगतो. रे बाबा, मी गोव्यात गोव्यामध्ये इलाव गोव्यामध्ये काय असा पेडणे बायपास. तुम्ही जर आंबोली घाटातनं येत असाल तर आंबोली घाट उतरल्या बांदा गोवा म्हणून एक रस्ता लागतो. त्यांनी या तुमचं बाहेरचं जे रनिंग आहे ते माझ्या मते 7-8 किलोमीटर वाचतं आणि मधल्या रस्त्याने डायरेक्ट, त्यामुळे तुमचा प्रवास जरा जो लॉंग रनिंग असतं ते थोडंसं शॉर्ट होतं. बघा, जसं तुम्हाला वाटेल तसं. हे बघा, इथे हायवेला मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. माझ्या मते रवळनाथाचं मंदिर असावं हे. हे बघा कसं जुनं बांधकाम आहे मागे आणि पुढे त्यांनी नवीन बांधकाम केलेलं आहे. काहीतरी कार्यक्रम चालू आहे देवळात. हे एक देऊळ आहे. ही दीपमाळ बघा किती छान आहे. हा देव रवळनाथाचं मंदिर आहे. आता समोर तुम्हाला बोर्ड दिसतोय, दाखवूया की आता कुठे कुठे आम्ही पोचणार. आम्हाला जायचंय गोवा फोंडा. आता सरळ गेलं, हे बघा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सरळ पाळोळे बेळगावी मुर्डेश्वर. किलोमीटर लिहिलेली नाहीयेत, पण त्यांनी रस्ता दाखवलाय बाबा, ह्या रस्त्याने तुम्ही जावा म्हणजे तुमच्या इच्छित स्थळी तुम्ही पोचाल. हायवेचं काम कुठे दिसत नाही चालू असलेलं. बघा, मी म्हटलं दिसत नाही म्हटल्यावर त्यांनी लगेच म्हणाला कसं दिसत नाही. हे बघा समोर नाही, पण हा पूल आहे. मला वाटलं हे काम आहे. हे मोपा, जे आता तुम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ वाचलात ते मोपाचं आहे. हा इथे ब्रिज आहे. गोव्याचे रस्ते एकदम मस्त. कामामुळे कुठे खराब होतात काय होतं, पण त्याला पर्याय नाही. पण मस्त रस्ते. पूर्वी सुद्धा छान असायचे, आताही छान आहे. आता आमची गाडी जवळजवळ एक सकाळपासून कोल्हापूर पासून आमची गाडी आली 160 किलोमीटर. 12.7चं तिने दिलंय आणि अजून रेंज बघूया किती आहे. 292ची रेंज आहे आणि आम्हाला जायचंय फक्त 62 किलोमीटर. इकडे ही देवी माऊलीचं मंदिर आहे. आमचं इच्छित स्थळ बरोबर 62 किलोमीटर आहे आणि तिथे पोचायला आम्हाला 1 तास 33 मिनिटं लागणार. आम्हाला पोचायचा टायमिंग दिलाय 5:37. आता वाजले 4:04. हे जवळजवळ 1.5 तास आम्हाला अजून आमच्या इच्छित स्थळी पोचायला वेळ लागणार आहे. चला निघूया आणि असाच हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला बघता येईल. आता भेटूया पुढे. हे बघा, ही मांडवी नदी आहे दिसतीये आणि हा पूल बघा कसा तयार केलाय मस्त. हे आता आम्ही पणजीच्या रोडला आहोत, हायवेला. हे बघा हा ब्रिज कसा तयार केलाय छान. मधला खूप ट्रॅफिकचा रोड होता त्यामुळे आम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला नव्हता. पण आता गावागावात ना आम्हाला तिने आणलं गुगल बाईनी. आता इथून आम्ही पणजीला हायवेला लागलेले आहोत. हे बघा सगळा रोड आणि ही मांडवी नदी आणि ते समोर बघा आपल्या देशाचा
तिरंगा. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. कसला छान मस्त काय म्हणतात रुबाबदारपणे ते लढतोय. आता आम्ही पणजी मागे टाकलंय का काय कळत नाही, कारण गोव्यातलं मला जास्ती माहिती नाहीये, तरी पण मी सांगतोय तुम्हाला. आता पणजी गेलं मागे. पणजी मागे गेलंय. हा मांडवीचा ब्रिज होता. आता मेंगलोर मडगाव 33 आहे. फोंडा 28 किलोमीटर आहे लेफ्टला. हा बघा वरती एक ब्रिज आहे. इकडनं जाऊ ना, इकडनं. इकडे जायचंय का पूर्ण तिकडे जायचंय? इकडे इकडे बघा पूर्ण जायचंय. आपण रस्ता तिकडेच जातो. हा इकडे आता बरोबर आहे. वरती एक ब्रिज आहे. गोव्यात सुद्धा रोड जे असे आहेत की काय गुगल बाई जरी सांगत असले तरी कधी कधी समजत नाही. 3 रोड एकाच रोडने चालले होते. ठीक आहे चला, हरकत नाही. आता आम्ही लागलो फोंडा रोडला. आम्हाला डायरेक्ट असं ती गुगल बाईनी घुमवलं नाही. आतून पणजी बाजूलाच ठेवलं. डायरेक्ट हायवेला आणून आम्हाला फोंड्याच्या रोडला सोडलं नाही. आता हा व्हिडिओ उद्या कंटिन्यू करू आम्ही. अनमोल घाटातून इकडेच आहे. उद्या व्हिडिओ हा कंटिन्यू करू, कारण आम्ही आता जिथे जातोय ते आमचे रिलेटिव्ह आहेत. त्यामुळे आम्हाला असं आवडत नाही कुठल्याही रिलेटिव्हच्या घरी गेल्यावर त्यांना आवडतं नाही आवडतं. त्यामुळे मी व्हिडिओ इथे थांबवतो आणि कंटिन्यू उद्या करतो. ओके चला.